स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते आणि मी स्वतः तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रथम पंचांग प्रणाम। आपल्या शाखेमध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक सभासद मंडळ, कार्यकारिणी मंडळ या प्रत्येकाला आपण हे 2 दिवस ठरवलेले असतात। वर्षावासामध्ये ह्या 2 दिवसांमध्ये आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण करायचं असतं। तर या ग्रंथाचं पठण करत असताना आपण प्रत्येक सभासदांवरती एक कामगिरी दिलेली असते, ती अशी की फूल, हार, त्याचप्रमाणे मेणबत्ती आणि अगरबत्ती आणि गोड पदार्थ म्हणून त्यांनी कोणतीही वस्तू आपण आणून म्हणजे गोड पदार्थ हा द्यायचाच असतो। मग भले तुम्ही चॉकलेट का आणत नाही तर ते देखील चालून जातं। तर प्रत्येकाला द्यायचं असतं हे आपल्या ठरल्याप्रमाणे आज आपल्या पंचशील महिला मंडळाच्या सेक्रेटरी सौ शीतल मिलिंद तांबे यांचा आजचा टर्न होता। तर त्यांनी आज शिरा हे गोड म्हणून दिला होता। त्याचप्रमाणे त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आज विहारामध्ये आणून दिल्या होत्या आणि त्याची सुरुवातच आपण बघणार आहोत की काय आणि कशा प्रकारे आपण आजची ही वर्षवासाची सुरुवात जी झालेली आहे आणि चौथा की पाचवा दुसरा की तिसरा हा मंगळवार आहे जो सुरुवात केलेली आहे आपण आणि यापुढे चालत राहणार आहे। ऑक्टोबरपर्यंत याची सांगता करायची असते म्हणजे दसऱ्यापर्यंत, तर ते होणार आहे। सो बघूया। आपण आज वर्षावास निमित्त आज दिनांक 6/8/2024 रोजी आपण जो मान दिलेला आहे तो आपल्या पंचशील महिला मंडळाच्या उपसचिव शीतल मिलिंद तांबे या परिवाराला आपण आज जो मान दिलेला आहे, मी त्यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या भगवान गौतम बुद्ध डॉक्टर आंबेडकर यांना यांच्या प्रतिमांना हार घालून आमच्या आपण कार्यक्रमाची सुरुवात करून द्यावी असे मी आपल्याला विनंती करतो। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि।
तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदीन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। निवासस्थान बनवले होते। हा विचार मनात ठेवून गंगेचा वेगवान प्रवाहाची कमान बाळगता तो तिथे पात्र ओलांडून समुद्र गेला। वाटेत तो प्रथम साथी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला। नंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला। त्या सर्वांनी त्यांच्या आदरातिथ्य केले। त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदांत वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्यांच्या अंगावर सन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले। त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चित उभा राहील, तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागले। सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागले, तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राहील। काही लोक त्यांना दोन्ही हातांनी वंदन करले, तर काही बुद्धीने मस्तक नमवून त्यांना अभिवादन करले, काही जण प्रेमळ शब्दाने त्यांना संबोधले। कुणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याचे विचार नसले। त्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते, अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटते। वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत। त्याला पाहिल्यावर कोणाच्याही मनात वाईट विचार येत नसत। त्याच्या भुवया, त्याचे भालप्रदेश, त्यांचे मुख, त्यांचे शरीर, हात, पाय किंवा त्यांची चालण्याची गत यापैकी त्यांच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या क्षणी त्यांची दृष्टी तेथे खेळून राहिली। दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर 5 टेकड्यांनी घेतलेल्या पर्वतराजांनी रचलेल्या त्या सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांची पुण्य झालेला राजगृह नवनीतपणे येऊन पोहोचला। राजगृहात आल्यावर पांडव देवीच्या पायथ्याची एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्तू करण्यासाठी एक लहानशी कर्णकुटी त्याने तयार केली। राजगृहापासून तपेला वस्तू काय वाटेने जवळजवळ 400 मैल अंतरावर आहे। हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने काहीच केला। राजा बिंबिसारचा उद्योग दुसऱ्या दिवशी तो उठला आणि सृष्टीकरता शहरात जाण्यासाठी निघाला। फार मोठा जमाव त्यावेळी त्यांच्याकडून जमला। त्यावेळी मद्रासपासून प्रेमीय बिंबिसार राजाने राजवाड्याचा बाहेर भगवंताचा प्रचंड जनसमुदाय काढला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण कार्याची विचारणा केली। तेव्हा एका राजसेवकाने त्याला पूर्वीप्रमाणे होण्याचे सांगितले। त्याच्याबद्दल ब्राह्मणाने ऐकून कधीच वर्तवले होते। हा एक तर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल। तो हा सात्यांचा राजाचा पुत्र आहे। त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत। हे ऐकून आणि त्यांचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा केली की जा, तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला सांग। तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला। श्री नेत्रांनी आपल्या पुढील सेवक जोखरभर अंतरापर्यंत पाहत शरीराच्या अवयवांनी मनात प्रकारे विचार पहिला ठेवून याची श्रेष्ठ सावकाश आणि मोठी राहूसाठी हळू आवाजात पुढच्या मागत काढला होता। मिळेल तिचा स्वीकारून तो पर्वताच्या एका विशांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तेथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला। रोज दिवसांनी
काढलेल्या आणि नवरंगाच्या टेकाप्रमाणे निघालेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्र धारण केलेला तो मानव जातीचा सूर्य दिशेच्या पर्वत राईवरील माणूससारखा कळवू लागला. त्याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या सेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने तेव्हा ती ऐकली. तेव्हा अति आदराने आणि मोठा नवाजा घेऊन तो स्वतः तिथे जाण्यास निघाला. सर्वताप्रमाणे पिंपाळ असा तो राजा तेथे सोडून गेला. त्या ठिकाणी अस्नांचा आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्यांना त्यांच्या दृष्टीस पडला. जणू काही तो पर्वत हालत असून छोटा गौतम त्या पर्वताचे शिखर आहे असा त्यांना भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराची पाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला. बिंबिसाऱ्याने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्पर्शाची विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर पूर्ण व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री केली. त्यानंतर तो राजा खडकाचा स्वस्थ चित्र हवा असला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याची हेतूने तो म्हणाला, बाळ तुझ्या परिव्रज्य म्हणजे कोंडी, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होते. हे देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्याने परिव्रज्य का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसाराने त्याला याविषयी असे विचारले तसेच त्यांनीही विचारले. आपल्याला परिव्रज्य कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांना समजून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले हे तुम्हाला माहीत आहे का? सिद्धार्थ म्हणाला, नाही. नंतर त्याला सांगितले की त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोरियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्याने फार मोठी चळवळ केली. स्त्री-पुरुषांनी, मुला-मुलींनी निदर्शने केली आणि कोरियन हे आमचे भाऊ आहेत, भावानेच भावाविरुद्ध लढणे हे चूक आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा. अशा प्रकारचा घोषणापदक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोरियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोरियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे ठरवले. कोरियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूतांची वाटाघाटी करण्याचे 5 कोरियांची निवड केली. दोन्ही बाजूने दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचा दवात मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरवण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले गौतमाला सांगितल्यावर ते परिव्राजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबासोबत का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाला, ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी आता जाता कामा नये. यापुढे मी परिव्राजक म्हणून राहिलेच पाहिजे. त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करायचे ठरवले आहे. तुम्ही आमच्या बरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकर येईल, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. नव्या परिस्थितीतील समस्या. कोरी आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाचा त्या 5 परिव्राजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्राजक पुढे चालू ठेवायचे काही कारण आहे का किंवा काय हे तो ठरवू लागला. त्याने सूर्यांचा त्याग कशासाठी केला त्याने स्वतःलाच विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपल्याचा अर्थ माझ्या पुढे प्रश्न सुटला असा होतो काय? खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटते. युद्ध समस्या ही मूळता कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजा आणि राष्ट्र यांच्यातच
बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात आहे, परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आहे. शाश्वत स्वरूपाचा हा संघर्ष जगातील सर्व युद्धांची मूळ होय. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोरिया यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येचे विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल? त्या सामाजिक तत्त्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा निश्चय केला. पूर्ण वाचन नसताना त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ग्रहत्याग करावा का लागला? ग्रहत्याग झाल्याच्या नंतर त्याला मगध देशाचा राजा बिंबिसाराने त्याची समजूत काढण्यासाठी बिंबिसाराने देखील बाबा घराचा तू ग्रहत्याग केलेला आहेस, काय केलं असेल तर तुमच्यामध्ये मोठ्या महाला म्हणजे ह्याच्यामध्ये राजवाड्याचं तू घराकडून सोडून आलेला आहेस, परंतु तुला जर तसं वाटत असेल तर माझा अर्ध राज्य मी तुला देतो, परंतु तू ग्रहत्याग करू नकोस, कारण तुझं वय लहान आहे. या वयाचा विचार करता जी काही सुख उपभोगायची आहेत ती अजून तू तेवढी भोगलेली नाही, त्याच्यासाठी तू त्याचा विचार करावा असं राजा बिंबिसाराने त्याला सांगितलं. आणि त्यानंतर आपण वाचण्यात ऐकलं असेल की राजा बिंबिसाराला देखील भगवान तथागत सिद्धार्थाने त्याला काय उत्तरं दिलेली आहेत की आपण जे क्षणिक सुख म्हणतो ते उपभोगतो किंवा काय असेल तर प्रत्येक म्हणजे याचं आपलं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की आनंदाची व्याख्या काय असेल किंवा आपण जे काय चांगलं काम करतो आणि कशा पद्धतीनं काम करतो त्याची देखील त्यांनी एक व्याख्या चांगल्या पद्धतीने केलेली आहे. तर या संदर्भात आपण थोडीफार चर्चा करण्यासाठी आपण जर तुम्हाला त्याची थोडीफार माहिती असेल आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल. आपण बुद्ध आणि त्यांच्या धर्म या ग्रंथाची वाचन केली आहे. तर आता आपण पाहिलं की सिद्धार्थ गौतमी आपले कपिलावस्तू सोडून निघाले होते. आपल्या कुटुंबाचा निरोप घेतल्यानंतर ते कपिलावस्तू निघाले होते, परंतु ते तिथून निघताना त्यांनी राजा बिंबिसारची राजधानी राजगृह जाण्याचा त्यांनी विचार केला. राजगृह हे कपिलावस्तूपासून 400 मैल अंतरावर होते, पण हा सगळा प्रवास त्यांनी पायीच केला. परंतु हा प्रवास करत असताना ते मध्ये एका साकी नावाच्या ब्राह्मणीकडे, पुन्हा थोडे पुढे गेल्यावर पद्मा नावाच्या ब्राह्मणीकडे आणि पुन्हा पुढे गेल्यावर रैवत नावाच्या ब्राह्मणांच्या आश्रमांना भेट देत गेले. तिथे त्यांचा आदर सत्कार झाला. पुढे ते एका पर्वतावर गेले, पांडव पर्वतावर गेले. त्यांनी तिथे आपली एक पर्णकुटी बांधली आणि ते तिथेच राहू लागले. त्यानंतर ते राजगृहात आल्याच्या नंतर ते पर्णकुटीत गेले आणि तिथे राहू लागले आणि दुसऱ्या दिवशी ते राजगृहात पुन्हा भिक्षा मागण्यासाठी आपलं भिक्षापात्र घेऊन गेले. परंतु त्यांचं ते तेजस्वी रूप इतकं म्हणजे सुंदर वाटत होतं की लोक त्यांच्या मागे जाऊ लागले असे. आणि ते भिक्षा मागता मागता राजा बिंबिसारच्या असं लक्षात आलं की आपल्या राज्यात कुणीतरी आले आणि खूप गर्दी झाली, म्हणजे लोकांची खूप गर्दी झाली. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या सेवकाला सांगितलं की एवढी गर्दी का झाली ते बघून या म्हणून. आणि तसं सेवक गेला. मग त्यांनी राजा बिंबिसाराला सांगितलं की हा तो शाक्यांचा पुत्र की ज्याची अशी भविष्यवाणी झाली होती की जर हा संसारात राहिला तर एखादा मोठा राजा होईल, नाहीतर तो मोठा बुद्ध होईल, तोच तो हा शाक्यांचा पुत्र. आणि असं राजा बिंबिसारला कळल्यावर त्यांच्या लगेच लक्षात आलं आणि ते दुसऱ्या दिवशी स्वतःहून त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या टेकडीवर गेले. आणि मग त्यांनी तिकडे त्यांची समजूत वगैरे घातली की बाबा आता आपल्या गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे की गृहत्याग तुम्ही करू नका किंवा अजून तुमचं वय नाही, तसं तुमचं वय आहे ते संसारात रमण्याचं खेळण्याचं असं त्यांचं वय होतं.
परंतु यावर सिद्धार्थ गौतमाने उत्तर दिलं की मी काही म्हणजे एखाद्या रागाने गृहत्याग केलेला नाही किंवा एखाद्या कुणी माझ्या म्हणजे एखादा बाण मारावा आणि माझं मुकुट खाली पडावं आणि ते दिवस मिळालं म्हणून मी गृहत्याग केला नाही. तर मी गृहत्याग फक्त एवढ्या कारणास्तव केला की या संसाराच्या कलहेने मी त्रासलो आहे आणि एक शांतीचा मार्ग निवडण्यासाठी मी गृहत्याग केला आहे असे म्हणून शेवटी मग राजा बिंबिसार तिथून निघून गेले आणि थोड्याच वेळात ते 5 त्यांचे परिव्राज्य त्यांना भेटायला आले आणि त्यांना देखील ते आश्चर्य वाटलं की सिद्धार्थ गौतमाचं असं रूप पाहून त्यांना देखील आश्चर्य वाटले आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही का गृहत्याग केला किंवा तुम्ही कपिलवस्तून आल्यावर तुम्ही मागे जे घडले ते तुम्हाला माहीत आहे का? तर ते म्हणाले की नाही असं मला काय माहित नाही. पण मग ते सांगू लागले सिद्धार्थ गौतमीला की तिकडे म्हणजे ज्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून जो वाद चालू होता त्याच्यावर म्हणजे मार्ग काढण्यासाठी म्हणजे शाक्यांचे 5 माणसं आणि कोडियांचे 5 माणसं अशी त्यांची नेमणूक करण्यात आली आणि त्यांची एक सभा झाली आणि हा प्रश्न फक्त त्या दोघांनी 5-5 जणांनी मिटवायचा असं त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे तसं ते ठरलं आणि सगळं शांततेचं वातावरण तिकडे चांगलं वातावरण झालं. तर तुम्ही आता जर तिकडे चांगलं वातावरण झालं तर तुम्ही गृहत्याग न करता तुम्ही परत आपल्या कपिलवस्तूमध्ये जावं. परंतु सिद्धार्थ गौतम हे ऐकून सिद्धार्थ गौतमांना आनंदच झाला आणि त्यांनी नंतर असा विचार केला की नाही म्हणजे मी गृहत्याग त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला की मी गृहत्याग का केला माझ्या आईवडिलांना का सोडलं किंवा ती कपिलवस्तू मी का सोडली हे सगळं स्वतःलाच विचारलं आणि शेवटी त्यांना असं त्यांच्या मनालाच असं वाटलं की नाही म्हणजे आपल्याला कुठेतरी दुःखाचे कारण म्हणजे हा संसार आहे दुःख का आहे किंवा ते कारण शोधण्यासाठी मला अजून पुढचा प्रवास करावा लागेल. आणि आता पुढच्या तर आज आपण मिलिंद तांबे यांना आपण जो मान दिला होता त्या पद्धतीने त्यांनी आज हार अगरबत्ती मेणबत्ती आणि आपल्यासाठी खीर दिली झाली. खीर आहे काही असो तर त्यांनी जो आजचा मान घेतला त्याच्या पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीने ते कामकाज केलेलं आहे. तर त्यासाठी एकदा आपण सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि आता येणारा शुक्रवार 9/8/2024 तर हा शुक्रवार आपण उपस्थितांपैकी कोण जण घेत असेल तर इच्छेने त्याने आपलं पुढे यावं. शुक्रवार तयारी दर्शवली आहे. तर येत्या शुक्रवारी आपण तयारी करायची आहे. आपण सर्वांनी शुक्रवारी 9/8/2024 आपल्या पक्षवार्तानिमित्त सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आता आपण आता संध्याच्या आणि 2 मध्ये वाटप होईल. आपण सर्वजण आलात त्यात आपण सर्व सहभागी झाला त्याबद्दल चारी संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण आता सर्वांना कुशलास उपसंपदा सचिद परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं निच न तावता धम्मदरो यावता बहुभासति योत्यंपि सुतवान् धम्मकायेन पश्यति स
सवे धम्मधरो होतियो धम्मनपमज्जति नत्ति मे शरणं ह्ययं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं ह्ययं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं ह्ययं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु. टाकायचा व्हिडिओ मला अपलोड करणार का? हा आता काय ते खाऊ वाटायचं तो काय एक फोटो काढला तर कोणाला राहून दे तिला असं वाटतं लोकच म्हणतात म्हणून त्यांना जाऊ दे म्हणून मी तिलाच बोलली अशी तोंडावर एक बोलते आणि नंतर बोलते.